अहंकार, मौन, सुबुद्धीची भावना यामुळे माणूस स्वतःचं अस्तित्व देखील संपवून टाकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुर्योधनाने अहंकार सोडला नाही. सतत माझं राज्य, माझं हक्क, माझं माझं करण्यात तो आंधळा झाला. कृष्णाचा शांततेचा प्रस्ताव देखील त्याने मान्य केला नाही. त्याचा परिणाम काय झाला? संपूर्ण कौरव वंश नष्ट झालं. सत्ता, मान, प्रतिष्ठा सर्व काही संपलं. अहंकाराने त्याची माणसाला समजून घेण्याची वृत्ती संपूर्ण नष्ट करून टाकली आणि त्याचं अस्तित्वही शून्य झालं. त्याचप्रमाणे धृतराष्ट्र तो मुलांच्या प्रेमामध्ये इतका आंधळा झाला होता की त्याचं स्वतःचं मूल चुकीचं वागताना देखील त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याने न्यायप्रिय भूमिका योग्य वेळी घेतली नाही. परिणाम काय झाला? त्याच्या 100 पुत्राचा नाश झाला. हाती काय आलं तर आयुष्यभराचा पश्चाताप. यावरून काय शिकायला मिळते? जर का आपले लोक चुकीचे असतील तर त्यांना योग्य वेळी थांबवणं खरंच खूप गरजेचं आहे. नाहीतर सर्व काही नष्ट व्हायला वेळ लागत नाही. कडक कारस्थान करण्यातलं तिसरं उदाहरण म्हणजे शकुनी. कडक कारस्थान करण्याच्या आणि सूडबुद्धीतून त्याने संपूर्ण घरानं जाळण्याचा प्रयत्न केला. पाशांच्या खेळात पण त्याने चालाकी केली. परिणाम काय झाला? गांधार, नाती सर्व काही संपलं. शेवटी त्याचा पण नाश झाला. त्याला विसर पडला की त्याची सूडबुद्धी अगोदर त्यालाच जाळणार. इतरांचं वाईट करण्याच्या अगोदर तुमचं तरी चांगलं होणार आहे का याचा विचार नक्की करा.